Very good afternoon. SYBSC student. Last time we have to discuss stereoisomerisms, in which today we have to start optical isomerism. Optical isomerism. Each and everybody student listen carefully. ऑप्टिकल मीन्स, आता मराठी सांगायचं असेल तर ऑप्टिकल म्हणजे एखाद्या ग्लास मधून एखादी समजा आपण इमेज पाहतो त्याला ऑप्टिकल असं कन्सिडर करतो. जनरली एखादी वस्तू जर आपण ग्लास मध्ये बघितलं तर ते उलटे दिसेल. जर सपोज हा डब्ल्यू किंवा हा एम असेल, याला जर मिरर इमेज मध्ये पाहिलं तर हे एम सारखं दिसेल, किंवा मिरर इमेज मध्ये तुम्हाला हे डब्ल्यू सारखं दिसेल, किंवा डब्ल्यू असेल तर मिरर इमेज मध्ये हे एम सारखं दिसेल. दॅट इज कॉल्ड एज काय, ऑप्टिकल आयसोमेरिझम. जेव्हा समजा ग्लासच्या माध्यमातून आपण एखादी प्रतिमा किंवा एखादी इमेज पाहत असेल, दे आर इक्वलंट टू इच अदर. हे दोन्ही इक्वलंटच आहे. जसं समजा हा मॉलिक्यूल अशा पद्धतीने लिहिलेला आहे आणि याच समजा प्रतिमा अशी उलटी दिसत आहे, तर जवळपास बोथ आर आयसोमर टू इच अदर. हे आयसोमरच आहे. किंवा एखादा मॉलिक्यूल अशा पद्धतीने असेल, इथे ए असेल, इथे बी असेल, इथे सी असेल, इथे डी असेल. आता हा या मॉलिक्यूलची जर समजा मिरर इमेज बघायची असेल तर अशा पद्धतीने बघता येईल. सपोज दिस इज मिरर, याला आपण मिरर कन्सिडर करू. हीच प्रतिमा, हीच इमेज या मॉलिक्यूलची आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. हा जो याच्यामधला जो प्लेन आहे तो उलटा दिसेल. म्हणजे हा बी हा इकडे येऊन जाईल आणि हा डी इकडे मायग्रेट होईल. बाकीची जे एक प्लेन आहे तो ऍज इट इज राहील. ए आणि सी हा जशा तसंच राहील. याला ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हटलं जाते. म्हणजेच एक मिरर इमेज ही दुसऱ्या मिरर इमेजच्या बरोबरच असेल, परंतु त्याचे जे काही पोझिशन आहे ते वेगवेगळ्या डायरेक्शनने तुम्हाला बघता येईल. दॅट इज कॉल्ड एज ऑप्टिकल आयसोमेरिझम. सपोज आता आयसोमेरिझम मध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर बघा, ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये एक कार्बन ॲटम असेल, सेंट्रल कार्बन ॲटम, आणि त्याला अटॅच असलेले जे काही समजा 4 ग्रुप ऑफ ॲटम आहे हे याला अटॅच असेल. म्हणजे सी, इथे डब्ल्यू, इथे एक्स, इथे वाय आणि झेड, अशा प्रकारे एका सेंट्रल कार्बन ॲटमला 4 वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्यूल अटॅच असेल. म्हणजेच हा कार्बन ॲटम आहे, या कार्बन ॲटमला हा एक ग्रुप अटॅच आहे, त्याच्यानंतर हा दुसरा ग्रुप अटॅच आहे, त्याच्यानंतर हा तिसरा ग्रुप आणि हा चौथा ग्रुप. म्हणजेच बघा, one central carbon atom, it is directly bonded with 2 or 4 another group of atom. This W, X, Y, Z, these are the functional group of this condition or this molecule. Suppose I may write down like this compound is there. W, इथे X लिहितो, इथे Y आणि इथे Z. याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी की जर समजा अशा प्रकारच्या मॉलिक्यूल मध्ये इथे समजा ए असेल, इथे बी असेल, सी असेल, डी असेल, तर याची मिरर इमेज जर पाहायची असेल तर तुम्हाला एक जो प्लेन आहे तो ऍज इट इज दिसेल. दिस प्लेन इट विल बी इंटॅक्ट, तो जशा तसंच राहील. परंतु याच्यामधले जे काही 2 ग्रुप आहे याचं मायग्रेशन होईल, म्हणजे त्याची डायरेक्शन चेंज होईल. बी हा इकडे येईल आणि डी हा या साईडला जाईल. त्याच पद्धतीनं हा सुद्धा मॉलिक्यूल त्याच पद्धतीनं आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल. सपोज दिस सेंट्रल कार्बन ॲटम, इथे सुद्धा हा सेंट्रल कार्बन ॲटम कुठला तरी आहेच. आता इथे सेंट्रल कार्बन ॲटम आहे, तर याची मिरर इमेज जर बघायची असेल, म्हणजे याची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी जर बघायची असेल तर आपल्याला इथे एक मिरर असं शो करावं लागेल. त्याच्यानंतर बघा, आता सांगितलं तुम्हाला जस्ट एक्सप्लेन दॅट कन्सेप्ट वन्स अगेन ऑन द बेसिस ऑफ दिस कंपाऊंड. म्हणजे बघा, हे मिरर आहे, याच्यामध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला प्लेन काय करावं लागेल, अरेंज करावं लागेल. इथे सेंट्रलला कार्बन ॲटम अटॅच आहे, हा झेड आणि एक्स याच्यामधलं हा जे एक प्लेन काय होईल, मायग्रेट होईल.
म्हणजे हा एक्स या साईडला येईल आणि हा झेड ग्रुप इकडे मायग्रेट होईल. बाकीचा जो एक प्लेन आहे तो ऍज इट इज राहील. इट विल बी इंटॅक्ट, तो जसच्या तसंच राहील. अशा प्रकारच्या मॉलिक्यूलला ऑप्टिकल आयसोमेरिझम असं कन्सिडर केलं जाते. आता बघा, हे जे समजा मॉलिक्यूल आहे बोथ आर इक्वलंट, म्हणजे हे दोन्ही एकमेकांचे आयसोमर आहे. हे दोन्ही एकमेकांचे आयसोमर आहे. देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. दिस मॉलिक्युलर फॉर्म्युला and this molecular formula, it will be same. They are equivalent to each other. But in which their functional group it will be shifted on different position. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु याच्यामधला जो फंक्शनल ग्रुप आहे याच्यातला बदल झालेली आहे, म्हणजे एक्सचेंज झालेला आहे तो ग्रुप. म्हणूनच त्याला नॉन सुपर इम्पोजेबल असं म्हटलेलं आहे. म्हणजे या मॉलिक्यूलला, दोन्ही मॉलिक्यूलला नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणजे हा जो मॉलिक्यूल आहे या मॉलिक्यूलला जर आपण उचलून या मॉलिक्यूलवर जर ठेवत असेल तर याचे जे ग्रुप ऑफ ॲटम आहे ते एकमेकांसोबत मॅच होणार नाही. म्हणजे जसं समजा हा प्लेन उचलला मी, अशा पद्धतीने जर ठेवत असेल तर इकडच्या साईडला झेड आलेला आहे, इकडच्या साईडला एक्स आलेला आहे, म्हणजे हे दोन्ही एकमेकांसोबत मॅच नाही होणार. परंतु हा एक प्लेन मॅच होऊ शकते, म्हणून नाही का याला नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असं म्हटलेलं आहे. आणि जर समजा दुसऱ्या भाषेत जर सांगायचं असेल याला अकायरल कंपाऊंड असं बोलले जाते. जसं समजा ह्याच्यामधला जो ग्रुप आहे या दोन्ही ग्रुपचं जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हे सेम आहे, म्हणजेच हे दोन्ही एकमेकांसोबत नॉन सुपर इम्पोजेबल आहे. म्हणजे हा याच्यासोबत इक्वलंट आहे, परंतु हा याच्यामधला एक प्लेन मॅच होणार नाही. याच्यामुळे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असं म्हटलेलं आहे. कारण की डब्ल्यू वाय हे जसं तसंच आहे, एक्स आणि झेडची जे काही पोझिशन आहे ते चेंज झालेले आहे. अशा प्रकारच्या मॉलिक्यूलला ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हटलेलं आहे. आता नेक्स्ट पॉइंट बघू आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू डिस्कस इन दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. दुसरा कन्सेप्ट बघा याच्याच आधारावर आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजेच बघा सेम कंडिशन आहे. दोन्ही ऑप्टिकल हा वर्ड्स याच्या दोन्ही समजा कन्सेप्ट मध्ये दिलेला आहे. इथे आयसोमर दिलेला आहे आणि इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. म्हणजेच बघा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, नेमकं कंडिशन सेम आहे, परंतु त्याच्यामधलं जे काही समजा कन्सेप्ट आहे इट विल बी ऑल्सो सेम, जवळपास सारखंच आहे. सपोज एखादा मॉलिक्यूल आपण इथे असं कन्सिडर केला, हा कार्बन ऍटम आहे आणि याला अटॅच असलेले वेगवेगळे 4 ग्रुप ऑफ ऍटम, इथे एक ग्रुप, इथे एक ग्रुप, इथे एक ग्रुप आणि इथे एक ग्रुप. हे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं अनालिसिस करायचं आहे. इथे समजा कुठला तरी ग्रुप आहे, इथे सुद्धा कुठला तरी एक ग्रुप आहे, म्हणजे हे 4ही फंक्शनल ग्रुप आहे आणि हे सेंट्रल कार्बन ऍटम आहे. याची सुद्धा आपल्याला मिरर इमेज इथे काय करायची, काढायची आहे. सपोज हा समजा ए मॉलिक्यूल असेल तर याच मॉलिक्यूलला मी इथे अशा पद्धतीनं घेतो, परंतु त्याच्यामधला जो काही समजा फंक्शनल ग्रुप आहे याची डायरेक्शन आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं अनालिसिस करता येईल. की जेव्हा समजा हा मॉलिक्यूल आपण मिरर इमेज मध्ये बघतो, दिस इज अ मिरर, म्हणजे इथे मिरर आहे, या मॉलिक्यूलची प्रतिमा किंवा या मॉलिक्यूलचे जे काही समजा इमेज आहे हे आपल्याला या बाजूनं बघायचं आहे. म्हणजे सपोज या मॉलिक्यूलला मी ए, इथे बी, इथे सी आणि इथे डी नाव देतो, म्हणजे हे वेगवेगळे फंक्शन ग्रुप आहे. आणि इथे कार्बन ऍटम असेल, इथे सुद्धा हा कार्बन ऍटम आहे. आता याला नाव नाही देत मी, एक ग्रुपला नाव देतो फक्त. याच्यामधला जो ग्रुप आपल्याला एक्सचेंज करायचा आहे तिथे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की याच्यामधला कुठला ग्रुप वेगळ्या डायरेक्शनने किंवा दुसऱ्या पोझिशनला तो शिफ्ट झालेला आहे. तर बघा हा जो ग्रुप आहे याला मी थोडंसं डार्क लाईननं रिप्रेझेंट करतो आणि याला मी अशा पद्धतीनं डॉटेड लाईननं रिप्रेझेंट करतो, अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करतो. इथे सुद्धा मी डॉटेड लाईननं समजा याला डेसिग्नेट करतो आणि याला थोडंसं थिक लाईननं डेसिग्नेट करतो. म्हणजे या मॉलिक्यूल मधला कुठला तरी समजा 2 ग्रुप आपल्याला इथे काय करायचे, मायग्रेट करायचे आहे. म्हणजे बघा आता हा जो ग्रुप आहे हा ऍज इट इज राहील, याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा
बदल होणार नाही. बदल होईल कशामध्ये? याच्यामध्ये आणि या ग्रुपमध्ये. आता बघा हा जो ग्रुप आहे हा जेव्हा समजा आपण याची मिरर इमेज बघतो तर याची मिरर इमेज इकडे शिफ्ट होईल. म्हणजेच हे जे डार्क लाईन आहे इकडे मिरर इमेज मध्ये हे इथे दिसेल. अशा पद्धतीनं इट विल बी डेसिग्नेटेड ॲज थिक लाईन. म्हणजे हा जो बी ग्रुप आहे हा इथे आलेला आहे. त्याच्यानंतर बघा हा जो समजा ग्रुप आहे हा डॉटेड लाईन वाला हा जसा तसंच राहील, हा खालीच राहील. म्हणजे याला अशा पद्धतीनं आपल्याला डॉटेड लाईन डेसिग्नेट करता येईल. म्हणजेच याचं नाव ए आहे. फक्त बी जो ग्रुप आहे हा इकडे मायग्रेट झालेला आहे. बाकी हा जो ग्रुप आहे आता हा कुठल्या प्रकारचा ग्रुप राहील? मग हा ए बी सी आणि डी हा जर समजा इकडे मायग्रेट झाला तर याला आपण बी डेसिग्नेट करू. हा ए जशा तसंच राहील आणि हा जो मॉलिक्यूल राहील हा सी राहील. तर इकडचा कुठला राहील? हा डी राहील. म्हणजे बघा सी आणि डी एज इट इज आहे. फक्त हा जो बी ग्रुप आहे तो जिकडे शिफ्ट झालेला आहे. म्हणजे बघा याचा सुद्धा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु याची जी काही समजा आयडेंटिटी आहे किंवा याची जी काही इमेज आहे हे सुद्धा नॉन सुपर इम्पोजेबल आहे. नॉन सुपर इम्पोजेबल अशा प्रकारच्या मॉलिक्यूलला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असं कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर बरेच सारे एक्झाम्पल आहे आपण एक्सप्लेन करू शकतो ऑन द बेसिस ऑफ ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. सपोज मी आता अशा पद्धतीने एक मॉलिक्यूल घेतो, त्याचं नाव आहे लॅक्टिक ऍसिड. नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू डिस्कस. एक्झाम्पल आहे लॅक्टिक ऍसिड. आता लॅक्टिक ऍसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला अशा पद्धतीनं पहिल्यांदा लिहून घेऊ. COOH इथे याला अटॅच असलेला कार्बन ॲटम, त्याच्यानंतर याला अटॅच असलेला OH ग्रुप, त्याच्यानंतर याला अटॅच असलेला CH3 ग्रुप. म्हणजे दिस सेंट्रल कार्बन ॲटम it is directly attached or bonded with different fluoro group of atom. हा जो समजा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे म्हणजे द पर्टिक्युलर नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाऊंड लॅक्टिक ऍसिड. याला लॅक्टिक ऍसिड असं आपण कन्सिडर करू किंवा ऑलरेडी तो लॅक्टिक ऍसिडचाच फॉर्म्युला आहे. आता याची सुद्धा आपल्याला मिरर इमेज इथे काय करायची आहे? रिप्रेझेंट करायचे आहे. म्हणजे हा जो समजा मॉलिक्युल अशा पद्धतीने मी डेसिग्नेट करत आहे आणि हा जो समजा हायड्रोजन ॲटम आहे याला सुद्धा मी थिक लाईन डेसिग्नेट करत आहे. आणि याच्यामधले चारही जे काही समजा एंगेज असलेले जे काही फंक्शनल ग्रुप आहे हे वेगवेगळ्या लाईनने मी इथे डेसिग्नेट केलेला आहे. आता बघा हा जो आहे हा लॅक्टिक ऍसिडचा म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे लॅक्टिक ऍसिड. आता याची सुद्धा मिरर इमेज आपल्याला इथे बघायची आहे. दिस इज अ मिरर इमेज. आता बघा हा सेंट्रल कार्बन ॲटम पहिल्यांदा ऍज इट इज आपल्याला लिहावं लागेल. इट विल बी इंटॅक्ट, तो जसा तसंच राहील. त्याच्यानंतर याच्यामधला जो काही समजा ग्रुप आहे कुठला ग्रुप आता मायग्रेट होईल हे आधीच मी डिस्कस केलेलं आहे. वी हॅव टू ऑलरेडी डिस्कस दॅट कन्सेप्ट व्हॉट हॅपन वेन वी हॅव टू गिव्हन एनी मॉलिक्यूल अँड वेन वी हॅव टू सी what is the particular image of that particular optical activity of that particular molecule. At that condition their one group or one plane it will be intact जशा तसंच राहील, but there another group of plane it will be exchanged from one place to another place. म्हणजे हा जो याला अटॅच असलेला जो एक ग्रुप आहे हा जो ऍसिड ग्रुप आहे हा COH ग्रुप ऍज इट इज राहील. त्याच्यानंतर हा जो CH3 ग्रुप आहे हा सुद्धा ऍज इट इज राहील. म्हणजे याच्यामधला एक प्लेन इंटॅक्ट म्हणजे जसा तसंच राहील. देयर इज नो इंटरफिअर बट ओनली वन प्लेन इट विल बी एक्सचेंज. आता बघा हा जो ग्रुप आहे याला आपण थिक लाईन इथे डेसिग्नेट केलेला आहे. आता हा हायड्रोजन ॲटम इकडे मायग्रेट होईल आणि हा OH ग्रुप इकडे मायग्रेट होईल. म्हणजे याच्यामधला एक जो ग्रुप आहे तोच मायग्रेट होईल. इथे HO असं लिहितो. म्हणजेच बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचे सेम आहे बट देअर स्ट्रक्चरल अरेंजमेंट इट विल बी डिफरंट and it is also called as optical activity. आणि कशाचं एक्झाम्पल आहे? लॅक्टिक ऍसिडचं. म्हणजेच आता हे जे इमेज आहे हे इमेज जर याच्यावर आपण ठेवली तर हा कार्बन ॲटम इथे ठेवला, OH ग्रुप इथे ठेवू शकणार नाही. म्हणजेच हे OH ग्रुप आणि H याचे जे डायरेक्शन आहे हे चेंज झालेले आहे. म्हणजेच हा ग्रुप जसा तसा आपण याच्यावर ठेवला तर तो एकमेकांसोबत मॅच होणार नाही. म्हणून त्याला त्या इमेजला नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज
मिरर इमेज असं म्हटलेलं आहे. म्हणजेच दे आर नॉट सुपर इम्पोजेबल, their molecular formula it will be same but their structural arrangement it will be different. Such a condition it is also called as optical activity. Then we have to give next example, but there are so many examples are present or we have to given for such a concept. आता बघा दुसरं एक एक्झाम्पल घेऊ. इथे मी पी घेतो आणि याची जी काही समजा मिरर इमेज आहे, हे मिरर इमेज अशी उलटी दिसेल. आरशामध्ये जर समजा हा जर शब्द आपण अशा पद्धतीने बघत असेल तर आपल्याला याची मिरर इमेज अशा पद्धतीने दिसेल. आता बघा हे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु आता याला पी आणि याला क्यू आपण कन्सिडर करतोय, परंतु जेव्हा समजा आपण एक्झाम्पल, हे एक्झाम्पल आहे तर आपण याला पीच कन्सिडर करू पण उलटा पी कन्सिडर करू. नॉट दिस इज नॉट क्यू, पी ची मिरर इमेज आहे म्हणून आपण याला पीच कन्सिडर करू, कारण की हे दोन्ही एकमेकांचे आयसोमर आहे. देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट देअर इमेज इट विल बी डिफरंट. म्हणजे आपण याला सुद्धा अशा पद्धतीनं ऑप्टिकल आयसोमर असं कन्सिडर करू शकतो. परंतु याच्यापेक्षा दुसरा एक मॉलिक्यूल असा जर मॉलिक्यूल असेल तर दुसरा एक मॉलिक्यूल घेऊ आपण, हा ए असेल आणि याची जर समजा मिरर इमेज जर बघायची असेल तर याची मिरर इमेज जशीच्या तशीच राहील. म्हणजे याला आपण नॉन सुपर इम्पोजेबल असं म्हणणार नाही, कारण की हे दोन्ही सारखेच आहे. एची प्रतिमा एस सारखी जर दिसत असेल, याची इमेज जर एस सारखी दिसत असेल तर याला अकायरल मॉलिक्यूल असं बोलावं लागेल. अकायरल हा अकायरल मॉलिक्यूल आहे आणि हा जर समजा मॉलिक्यूल असेल तर हा काय असेल, हा कायरल मॉलिक्यूल असेल, कारण की दे आर नॉट सुपर इम्पोजेबल टू each other but in which compound or molecule this group it will be superimposable of each other. आता सुपर इम्पोजेबल म्हणजे काय, आता हा नॉन सुपर इम्पोजेबल आहे, नॉन सुपर इम्पोजेबल. आणि दुसरा मॉलिक्यूल घ्या, हे मॉलिक्यूल याच्यावर जर समजा आपण मॅच केलं तर हे मॅच होऊ शकते, म्हणून आपण याला सुपर इम्पोजेबल, इथे नॉन नाही येणार, हे सुपर इम्पोजेबल राहील. सुपर इम्पोजेबल, सुपर इम्पोजेबल म्हणजे अशा प्रकारच्या मॉलिक्यूलला कायरल असं म्हटलं जाईल. आणि जर समजा नॉन सुपर इम्पोजेबल असेल त्याला कायरल मॉलिक्यूल असं बोललं जाईल. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट पार्ट वी हॅव टू गिवन next lecture. Thank you so much. SYBST student, each and every student you should study on the basis of that concept. Thank you so much.